इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 3 बल व दाब स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एसआय पद्धतीत बलाचे एकक डॅश हे आहे. पर्याय डाइन, न्यूटन, जूल. न्यूटन. आपल्या शरीरावर हवेचा दाब डॅश दाबा इतका असतो. पर्याय वातावरणीय समुद्राच्या तळावरील अंतराळातील. उत्तर वातावरणीय दाबा इतका. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या डॅश द्रावात प्लावक बल डॅश असते, एकसारखे घनतेच्या भिन्न क्षेत्रफळाच्या. उत्तर एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते. दाबाचे एसआय पद्धतीतील एकक डॅश आहे. पर्याय एन प्रति घनमीटर, एन मीटर वर्ग, किलोग्राम प्रति मीटर वर्ग, पीए प्रति मीटर वर्ग. उत्तर आहे एन प्रति मीटर वर्ग. प्रश्न दुसरा आहे, सांगा पाहू माझा जोडीदार. अ गट आणि ब गट. उत्तर द्रायू सर्व दिशांना सारखा दाब. 2 धार नसलेली सुरी कमी दाब. 3 अणकुचीदार सुई जास्त दाब. 4 सापेक्ष घनता विशिष्ट गुरुत्व. 5 हेक्टोपास्कल वातावरणीय दाब. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला, तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल? कारण लिहा. उत्तर पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडल्यास तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल, कारण प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यावर पाण्याचे प्लावक बल अधिक प्रमाणात कार्य करते. हे प्लावक बल वस्तूला वर ढकलते. जेव्हा प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त किंवा समान होते तेव्हा वस्तू पाण्यावर तरंगते, म्हणून प्लास्टिकचा ठोकळा बुडत नाही तर पृष्ठभागावर येतो. माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते? उत्तर मालवाहू अवजड वाहनांचे वजन खूप जास्त असते. जर हे संपूर्ण वजन कमी चाकावर पडले तर जमिनीवर खूप जास्त दाब निर्माण होतो, त्यामुळे टायर खराब होणे किंवा वाहन घसरणे यासारखे धोके निर्माण होतात. चाकांची संख्या जास्त केल्याने वजन अधिक क्षेत्रफळावर विभागले जाते, त्यामुळे प्रत्येक चाकावर येणारा भार कमी होतो आणि जमिनीवर पडणारा दाबही कमी होतो. यामुळे वाहन सुरक्षितपणे आणि सहजपणे चालू शकते. आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो? तो आपल्याला का जाणवत नाही? उत्तर आपल्या डोक्यावर सुमारे 10 टन इतका हवेचा भार असतो. म्हणजे वातावरणातील हवा आपल्या शरीरावर मोठा दाब टाकते, परंतु हा दाब आपल्याला जाणवत नाही, कारण आपल्या शरीरातील रक्तदाब आणि अंतर्गत हवेचा दाब हा बाहेरील वातावरणीय दाबा इतकाच असतो. त्यामुळे बाहेरून येणारा दाब आणि आतून येणारा दाब एकमेकांना संतुलित करतात. परिणामी आपल्याला हा प्रचंड हवेचा भार जाणवत नाही. प्रश्न चौथा, असे का घडते? समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. उत्तर समुद्राच्या पाण्यात मीठ असल्यामुळे त्याची घनता जास्त असते. घनता जास्त असल्याने प्लावक बल जास्त मिळते, त्यामुळे जहाज कमी बुडते. पण गोड्या पाण्यात घनता कमी असल्याने प्लावक बल कमी मिळते, म्हणून जहाजाला अधिक खोल बुडावे लागते. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. उत्तर धारदार चाकूचे पाते अतिशय लहान आणि तीक्ष्ण असते, त्यामुळे त्याचा संपर्क क्षेत्रफळ कमी होते. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ या नियमानुसार क्षेत्रफळ कमी असल्यास त्याच बलासाठी दाब खूप जास्त निर्माण होतो. हा जास्त दाब फळांच्या पेशींवर एकाग्रित होऊन त्यांना सहज कापतो, त्यामुळे धारदार चाकूने फळे सहज कापता येतात.
ई. धरणाची भिंत तळाशी रुंद असते. उत्तर. पाण्याचा दाब खोली वाढली की वाढत जातो, त्यामुळे धरणाच्या तळाशी सर्वाधिक पाण्याचा दाब असतो. हा मोठा दाब सहन करण्यासाठी धरणाची भिंत मजबूत आणि स्थिर असणे आवश्यक असते. म्हणून तळाशी भिंत रुंद ठेवली जाते, जेणेकरून दाब मोठ्या क्षेत्रफळावरून विभागला जाईल आणि धरणाची स्थिरता वाढेल. ई. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. उत्तर. हे जडत्वाच्या नियमामुळे घडते. जडत्वानुसार कोणतीही वस्तू आपली स्थिती बदलण्यास विरोध करते. बस अचानक पुढे वेग घेतल्यावर प्रवाशांचे शरीर प्रथम स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बसचा खालचा भाग पुढे सरकतो, पण वरचा भाग थोडा वेळ मागे राहतो. या सापेक्ष गतीमुळे प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. प्रश्न 5 आहे. खालील सारणी पूर्ण करा. तर सारणी अशी या सूत्राने पूर्ण करता येईल. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. या पद्धतीने धातूची घनता, पाण्याची घनता आणि सापेक्ष घनता ही सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता हे सूत्र वापरावे लागेल. त्यानंतर उत्तर येईल वजन, क्षेत्रफळ आणि दाब. ही सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सूत्र दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ हे सूत्र वापरता येईल. हे सूत्र वापरल्यानंतर उत्तर या पद्धतीने येईल. प्रश्न 6 आहे. एका धातूची घनता 10.8 गुणिले 10 घन किलोग्रॅम प्रति घनमीटर आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. उत्तर दिलेले आहे. धातूची घनता बरोबर 10.8 गुणिले 10 घन किलोग्राम प्रति घनमीटर. पाण्याची घनता बरोबर 10 घन किलोग्राम प्रति घनमीटर. सूत्र सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. तर या पद्धतीने कंसामध्ये 10.8 गुणिले 10 घन कौसबंद भागिले कंसात 10 घन. उत्तर येईल 10.8. प्रश्न 7. एका वस्तूचे आकारमान 20 सेंटीमीटर घन आणि वस्तुमान 50 ग्राम आहे. पाण्याची घनता 1 ग्राम सेंटीमीटर वजा घन, तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल? उत्तर दिलेले आहे. वस्तुमान बरोबर 50 ग्रॅम, आकारमान 20 सेंटीमीटर घन, पाण्याची घनता आहे 1 ग्राम प्रति घन सेंटीमीटर. सूत्र घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. तर या पद्धतीने 50 भागिले 20 बरोबर 2.5 ग्राम प्रति घन सेंटीमीटर. तुलना, वस्तूची तुलना. याचा अर्थ वस्तू पाण्यापेक्षा जड आहे, त्यामुळे ती पाण्यात बुडते, तर वस्तू बुडेल. 8. एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 घन सेंटीमीटर इतके आहे. पाण्याची घनता 1 ग्राम घन सेंटीमीटर असेल, तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल? खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? उत्तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल. दिलेले वस्तुमान बरोबर 500 ग्राम, आकारमान 350 घन सेंटीमीटर, पाण्याची घनता बरोबर 1 ग्राम घन सेंटीमीटर. सूत्र घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. त्यानुसार 500 गुणिले 350 उत्तर येईल 1.43 ग्राम घन सेंटीमीटर. तुलना, 1.43 हे 1
वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने ती पाण्यात बुडेल. उत्तर असेल बुडेल. विस्थापित पाणी. पूर्ण बुडल्यास विस्थापित पाणी बरोबर आकारमान. सूत्र वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान बरोबर 1 गुणिले 350 बरोबर 350 ग्रॅम. उत्तर येईल 350 ग्रॅम.